नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दिनांक 5 जून रोजी जगदंबा सभागृह माहूर येथे उत्साहात संपन्न करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान पुरस्कार सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गणेश कचकलवार हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री किरणकुमार भोंडवे, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांची उपस्थिती होती. तर विशेष उपस्थिती म्हणून द.भ.प. श्री साईनाथ महाराज वसमतकर, आनंद दत्तधाम मठापती तथा महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत तथा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य प्रमुख मार्गदर्शक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवदास चोपडे, माहूर नगरीचे नगरसेवक गोपू महामुने, सामाजिक कार्यकर्ता मनोज कीर्तने, भाग्यवान भवरे, निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, मनीषाताई टाकसाळ अमरावती यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून महापुरुषांना वंदन करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक क्षेत्र, क्रीडा, शिक्षण, रास्तभाव दुकानदार संघाचे अध्यक्ष, कायदेविषयक, स्वच्छता, संगणक क्षेत्र अशा विविध पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा शाल, शिरफळ व सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व्यक्त झाले. या कार्यक्रमाला महिला पत्रकारांची देखील विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी अतिशय परिश्रम घेतले. सुरेख असे सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद कांबळे सर व सय्यद ईसा सर यांनी केले. ज्यांच्यापर्यंत लेखी पोहोचत नव्हती अशा उभरत्या नवतरुणांना ज्यांनी या पत्रकारितेमध्ये आणलं आणि अक्षरशः सांगतो की जीवाची बाजी लावून या संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी, सदस्यांनी वेळेभर त्या ठिकाणी जीवाचे प्राण ज्याला म्हणतो आपण, जीवाची बाजी लावून न्याय देण्यासाठी त्यांनी तमा बाळगली नाही. खरोखरच हे सळसळत रक्त आणि ऊर्जा ही ताकद काम करण्याची जर निर्माण कोणी करून दिली असेल तर ते गणेशभाऊ कचकलवार यांच्याकडून दिले. आणि मग अशा पद्धतीनं महाराष्ट्रात किंवा 2-3 राज्यामध्ये तर जवळपास संपूर्ण भारत देशामध्ये ही निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटना आज कार्यरत आहे. आणि बऱ्याच वेळा पाहिलं की तहसील असेल, आरोग्य विभाग असेल, सामाजिक क्षेत्र असेल, ज्या ज्या ठिकाणी काही उपोषण झालेले आहे त्या ठिकाणी जे प्रशासनाच्या दृष्टिकोनातून अडचण निर्माण झाली होती की ते उपोषण सुटत नव्हते, अशा ठिकाणी जाऊन गणेशभाऊ कचकलवार आणि यांची संघटना त्या ठिकाणी जाऊन अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. अर्थातच अन्यायाला वाचा करून न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. एक कॉल करायचा, ती बातमी प्रसिद्ध होईल आणि त्यांना न्याय मिळेल, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जर कुणाचं असेल तर गणेशभाऊ कचकलवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आहे. आणि म्हणूनच आज संपूर्ण भारत देशामध्ये ही संघटना कार्यरत आहे. एक जोरदार यांच्या कार्यासाठी आणि या संघटनेसाठी आपण टाळ्या निश्चितच पाहिल्या पाहिजे, कारण काम करताना प्रेरणा खूप महत्वाची असते. आणि म्हणून या ठिकाणी पाहता पाहता दुसरं वर्ष या ठिकाणी आलेलं आहे आणि फार कमी वेळामध्ये की या ठिकाणी या संघटनेचं नाव झालेलं आहे. निश्चितच
हे नाव कधी खराब होणार नाही किंवा या संघटनेबद्दल कोणी भ्रम काढणार नाही आणि ही संघटना उत्तरोत्तर अशा प्रकारची कशी वाढत जाईल आणि सामाजिक क्षेत्रामध्ये न्याय कसा मिळेल, लोकांचे प्रश्न कसे मिटतील, समस्या कसे मिटतील, या उदात्त भावनेची संघटना या ठिकाणी विडा उचलून सदोदित कार्य करत आहे आणि ती करणार आहे. फक्त तुमची पाठीवरची थाप असणं गरजेचे आहे, तुमचा सल्ला महत्वाचा आहे, आपल्या सर्वांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. निश्चितच मी जास्तीचा वेळ देत नाही. अगदी कालावधीमध्ये ही जर अफाट स्वरूपाची संघटना कार्य करते हे खूप मोलाची बाब आहे. उत्तरोत्तर कार्य असंच वाढत जावं ही सदिच्छा या ठिकाणी देतो आणि या संघटनेच्या वतीनं काही तालुका प्रमुख आमच्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील आणि त्या मनोगताच्या नंतर मान्यवरांचे पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी माहूर तालुक्याचे आपणास विनंती आहे की आपण मंचावरती विराजमानाचं आणि जी मरफलीवर या ठिकाणी आपलं 2 मिनिटाचं मनोगत देऊ. मिस कॉल मारतो नंबर मारतो जरा. त्यानंतर मला त्यांनी गणेश सरांचं नाव सुचवलं. मी पत्रकारी क्षेत्रात 2 क्षेत्रात काम करून चुकले, पण गणेश सरांसारखं सहकार्य मला कुठेही लागलं नाही. गणेश सरांनी मला या कमी दिवसात एवढा माझा उत्साह वाढवला की आज मी एकटी येणारी महिला आज माझ्यासोबत तब्बल 14 महिला 18 महिला आलेल्या आहेत आणि त्यांचाही आनंद द्विगुणित झाला. खरंच गणेश सरांचे आभार, खूप खूप आभार सर तुमचे. आणि महिलांना असंच पुढे न्या अशी मी माझी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. सर्व मित्रटी संपूर्ण ग्रामीण पत्रकार संघ किनवट राजेशजी गायकवाड, मार्कंडे श्रीमनवार तालुका अध्यक्ष, मोइन चव्हाण तालुका उपाध्यक्ष, रफीक गौड युवा शहर उपाध्यक्ष, प्रशांत सातुरवार शहर अध्यक्ष, गंगाधर कदम एक किनवटची टीम या ठिकाणी भाऊचा सत्कार करीत आहे. निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ किनवट भाऊने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये सर्वीकडे अशी टीम जोडलेली आहे. गणेश भाऊ बद्दल जितकंही बोलावं तितकं कमी आहे. इलाशामध्ये वर्षाने एखादा सूर्य निर्माण होतो, कित्येक काळ एखादा कस्त्री वर्ग सापडतो. यानंतर माहूर पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि माळफळीवर त्याचबरोबर समाधान कांबळे, कुंदन तिवरकर, विजय जाधव महागाव या आजच्या या वर्धापन दिनाचं ज्यांनी नियोजन केलं अशी माहूरची टीम, या संपूर्ण माहूरच्या टीमला या ठिकाणी पाचारण करत होते. आपण सर्वांनी फोटो सेशन करताना सगळे एकत्रित राहण्याची काळजी घ्यायची. काका या
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.